नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपलं स्वागत आहे. आता ईश्वरीला अर्णव समजवत असतो की टेन्शन घेऊ नकोस. तेवढ्यात शिर्के घेऊन येतात. कोरिओग्राफरला तिथे ओळख करून देतात आणि म्हणतात की या आहेत मॅडम शिंदे मॅडम, ज्या कोरिओग्राफर तुम्ही सर सांगितल्या होतात ना. तेव्हा ईश्वरी त्यांना नमस्कार वगैरे करते आणि म्हणते की मॅम नमस्कार. तेव्हा पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, तसं तर मला डान्स माहीत आहे, परंतु अगोदर केला होता, खूप अगोदर. आता प्रॅक्टिस वगैरे काहीच नाही आहे, त्यामुळे जरा गोंधळल्यासारखं झालं आहे मला. तेव्हा त्या मॅम म्हणतात की काही काळजी करू नका, मी तुमची अगदी व्यवस्थितपणे प्रॅक्टिस घेत जाईन, तुम्ही नका काळजी करू. तेवढ्यात मग अर्णव म्हणतो की बरं मी इंदोर कॅरी ऑन, जर काही लागलं तर सांग, मी आहे स्टडी रूममध्ये. तो लॅपटॉप घेऊन आपल्या कामासाठी निघून जातो. शिर्के पण निघून जातात. ऑल द बेस्ट मॅम, असं ईश्वरीला ते म्हणतात. त्यानंतर नमो आता आरशासमोर येऊन स्वतःकडे बघत असते. जे काही तिला वल्लरी म्हणालेली असते ते सगळं आठवत असतं. बघ तुझी बहीण बघ किती प्रॅक्टिस करते, आणि तू मात्र आता सगळं मनातून काढून टाक, समजलं ना. तुझ्यातल्या बहिणीला जरा खालची जागा ठेव आणि तुझ्यातल्या जावेचं जरा डोकं वर काढ, कारण की तिला तिचा मान मिळाला पाहिजे ना, यासाठी हे सगळं तू कर, असं आता वल्लरी तिला सांगत असते. आणि त्याच वेळेला मग ईश्वरीच्या बाबतीत विरोधात जायला नम्रताची सुरुवात झालेली असते. नम्रता म्हणते की नाही, आई जे काही बोलल्यात ना ते अगदी बरोबर बोललेले आहेत. काही झालं तरीही यावेळेला मला इशूला जिंकून देऊन चालणार नाही. मला यावेळेला जिंकायचं आहे. फायनल राऊंड हा फक्त मीच जिंकणार आहे, असं नम्रता आता मनातल्या मनात ठरवते. आणि मी काहीतरी केलंच पाहिजे. आता मला रियाजला सुरुवात केली पाहिजे. जर ईश्वरीला जिंकवायचं नाही तर मला सुरुवात केली पाहिजे. आणि जर मी आणि आकाश दोघंजणं जिंकलो ना, तर आमचं घरातलं या काही स्थान वेगळंच असेल. त्यामुळे मला काही करून जिंकायलाच हवं, असं तिने आता डोक्यात विचार धरलेला असतो. आणि त्याचप्रमाणे ती आता करायला सुरुवात करते. ते म्हणते की बस झालं आता, काही झालं तरीही या सगळ्या गोष्टी मला माझ्या पद्धतीने करून घेतल्याच पाहिजेत. आणि तिच्या डोक्यामध्ये ते सगळे विचार आता सुरू झालेले असतात. इशू, आता मी तुला जिंकू देणार नाही, असं तिच्या मनामध्ये आता सुरू झालेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी तिच्या त्या मॅमला सांगते की थांबा, मी पायात घुंगरू घालते. आता ईश्वरी पायामध्ये घुंगरू घालते. ओके, झाले रेडी. तेव्हा ईश्वरीला त्या बाजूला उभं राहायला सांगतात. आणि मग दोघीजणीही आता डान्सची प्रॅक्टिस करायला सुरुवात करतात. त्यानंतर आता सुरुवात झालेली असते ती ईश्वरीच्या डान्सला. आता ती मॅडम ईश्वरीला सुरुवातीची पोज दाखवत असते आणि म्हणते की चला, या पोजने आपण सुरुवात करायची आहे, डान्सची ही सुरुवातीची मुद्रा, असं म्हणून आता ईश्वरीला ती अगदी पारंपरिक भरतनाट्यम वगैरे डान्स शिकवत असते. आता ईश्वरी ती ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणेच अगदी व्यवस्थितपणे तिला कॉपी करते. आणि तिला मॅडम म्हणते की ओके, अगदी बरोबर, अगदी छान करताय तुम्ही. आता दोघीजणीही मिळून त्यांचा प्रॅक्टिस अगदी मस्तपैकी चालू असते. ती ज्या प्रकारे सांगते त्याच प्रकारे ईश्वरीची सगळी काही प्रॅक्टिस अगदी उत्तमरित्या सुरू असते. तर इथे नमूने आता तिची पेटी घेऊन रियाजाला सुरुवात केलेली असते. आता नमू ज्या प्रकारे रियाज करते त्या प्रकारेच आता तिला खूप उत्तम वाटत असतं. आणि ती गाणं गात असताना तिचंही गाणं अगदी शास्त्रीय संगीत पद्धतीचं असतं, अगदी तिच्या संस्कृतीला जोडलं गेलेलं. ती मुद्दामच तसा गाण्याचा प्रकार घेते, जेणेकरून ईश्वरीला अगदी टफ फाईट देऊ शकेल आणि जिंकू शकेल. मग त्याच वेळेला इथे आता हे सगळं होत असताना नम्रता विचार करते की हा आवाज कसला येतोय, तिला डिस्टर्ब व्हायला लागतं. नंतर ती विचार करते की बरोबर हा आवाज मला घुंगरांचा येतोय, म्हणजे कदाचित इशू पण प्रॅक्टिस करत आहे. आणि ती जरा शांत होते. जाऊ दे, करू दे प्रॅक्टिस तिला करायची, तर मी पण आता माझा रियाज अगदी मस्तपैकी करणार. पण तिचा आवाज काही नीट निघत नसतो. ती मनातून विचार करते की नमो, अगं हे काय चाललंय तुझा हा आवाज अगदी बरोबर काय येत नाही आहे, म्हणजे आवाजाला काय झालं आहे तुझ्या, असं म्हणून नम्रता आता पुन्हा गायला लागते. आणि नंतर ती विचार करते की जाऊ दे, ईश्वरीने गाणं चालू केलं आहे, म्हणजे डान्स वगैरे चालू करायला तिची घुंगरू वाजतायत, पण मला आता त्रास होतो आहे, माझा हा रियाज कसा होईल, मला खूप प्रॉब्लेम येतो आहे, असं म्हणून नमू आता वैतागलेली असते. आणि त्यानंतर इथे आता ईश्वरीची मात्र प्रॅक्टिस अगदी दमदार सुरू असते.
तेवढ्यातच आता नम्रता ते सगळं बघते आणि ती जरा विचारांमध्येच असते. आकाश तिथे येतो आणि आकाश हा विचार करतो की जाऊ दे, नम्रताची अगदी मस्तपैकी प्रॅक्टिस सुरू आहे वाटतं, उगीचच तिला जाऊन डिस्टर्ब करायला नको, नाहीतर मग उगीच प्रॉब्लेम व्हायचा आणि ती उगीचच चिडायची. तिला जर काही बोलायलाच नको, जाऊ दे, ती प्रॅक्टिस करते ना, करू दे तिला प्रॅक्टिस, असं त्याच्या मनात आता सुरू असतं. तेवढ्यातच तिथे आता आकाश येतो आणि नम्रताला म्हणतो किंवा नम्रता, अगदी रियाज सुरू आहे, एकदम छान, खरंच खूप छान. तेव्हा आता ती म्हणते की हो तेच आहे, ते काय इशूची पण प्रॅक्टिस चाललीच आहे ना, मी पण माझा रियाज करते. मग आता आकाश म्हणतो की गुड, तुमच्या दोघींचीही प्रॅक्टिस अगदी उत्तम चालू आहे. तिकडे ईश्वरी पण डान्स करते आणि हो, फॉर युअर इन्फॉर्मेशन, दादाने एक पर्सनल कोरिओग्राफर बोलवली आहे प्रोफेशनल ईश्वरीच्या डान्ससाठी. आता हे ऐकल्यावर ती 2 मिनटं बघतच राहते आणि म्हणते की अच्छा, हे सगळं केलं आहे तर. तेव्हा तो म्हणतो की हो, ॲक्च्युली ईश्वरीला उत्तम डान्स आला पाहिजे ना, त्यासाठी दादाने हे सगळं केलं आहे. मग ती म्हणते की हो, मग काय, ग्रेट, मस्तच, भारी, म्हणजे आता ईश्वरी अगदी उत्तमरित्या डान्स करणार. मग तो म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे तुझा, तू का चिडचिड करते. ती म्हणते की मी चिडचिड कुठे करते आहे, मी तर तुम्हाला सांगते की हे इतकं असं घडू शकतं. म्हणजे बघा ना, अर्णव जिजूंना समजतं आहे की ईश्वरीला प्रॉब्लेम होतो आहे, म्हणून त्यांनी ट्रेनर बोलवली की नाही तिच्यासाठी, डान्स कोरिओग्राफर. पण तुम्हाला तर तशी कल्पना कधी सुचणारच नाही ना, म्हणजे ईश्वरीच्या बाबतीतच त्यांना सुचू शकते, कारण तुम्ही अगदी मनापासून घेतलंच नाही आहे ना स्पर्धेला, इंटरेस्ट नाही आहे तुमचा. तेव्हा तो म्हणतो की हे बघ, असं काही नाही आहे, प्लीज असं बोलू नकोस, मला इंटरेस्ट नाही आहे वगैरे. ती म्हणते की मग तुम्हाला का नाही सुचलं असं, म्हणजे एखादी मलाही तुम्ही म्हणजे प्रोफेशनल सिंगर बोलवलं असतं ना माझा रियाज करून घेण्यासाठी, पण नाही, ते सगळं तुम्ही नाही करणार, कारण तुम्हाला तर काही जिंकायचंच नाही आहे. तुम्हाला फक्त काय तर इशूला आणि त्या अर्णव जिजूंना जिंकवून द्यायचं आहे, आणि त्याच्यासाठीच चाललं आहे ना हे तुमचं सगळं. आकाश म्हणतो की प्लीज शांत हो, असं काही बोलू नकोस, प्लीज नम्रता, असं माझ्या मनामध्ये काहीही नाही, ओके, तू नको चुकीचा तो विचार करू. तेव्हा मग नम्रता म्हणते की का चुकीचा नको विचार करू, बघा ना तुम्ही सध्या काय चाललं आहे ते बघताय ना, म्हणजे ईश्वरी डान्स प्रॅक्टिस करते आणि ती ना हे सगळं मुद्दाम करते आहे, म्हणजे घुंगरांचा आवाज व्हावा आणि माझं इथून जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते हलावं यासाठी करते, नाही मी आता तिचं ऐकून नाही घेणार. तेव्हा आकाश ओरडतो की प्लीज असं करू नकोस नम्रता, ती असं मुद्दाम काही करत नाही आहे, तू चुकीचं इंटेन्शन घेते. तेव्हा मग नम्रता म्हणते की नाही, मी चुकीचं इंटेन्शन बिलकुल घेत नाही आहे, हे सगळ्यांना इशू मुद्दाम करते ना असं वाटतंय मला, मग तिला जाऊन अडवलंच पाहिजे, असं म्हणून ती उठून निघून जाते. आकाश म्हणतो की प्लीज नम्रता थांब. तो म्हणतो की गेलं पाहिजे, नाहीतर ही नम्रता उगीचच काहीतरी उलटसुलट ईश्वरीला बोलेल. आता ती धावत धावत निघालेली असते, तिच्या मागे आकाश असतो आणि इथे आता ईश्वरीला डान्स करत असताना जरासं पायाला दुखल्यासारखं होतं, कारण की तिचे खूप वेळ प्रॅक्टिस झालेली असते. तेव्हा मग त्या मॅम म्हणतात की आपण एक काम करूया का, आपण जरा रेस्ट घेऊया का, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल, तुम्ही प्लीज थांबा. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की नको, आपण कंटिन्यू करूया प्रॅक्टिस, उगीचच थांबायला नको. नंतर मग आता नम्रता ही निघालेली असते ईश्वरीला बोलण्यासाठी. आकाश तिला थांबवतो की प्लीज नम्रता थांब, नको जाऊस तू. तेव्हा मग ती म्हणते की का नको जाऊ, तुम्ही प्रत्येक वेळेला हाच का विचार करता की ते लोकच जिंकले पाहिजे, तुम्ही या कॉम्पिटिशनला सिरियसली घेतलं नाही आहे, ते मला स्पष्ट दिसून येतं आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगते. तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ, असं काहीही नाही आहे, मी कॉम्पिटिशनला पर्सनल घेतलं नाही आहे, अशातला काही भाग नाही आहे, प्लीज तू उगीचा चुकीचा समज करून घेऊ नको. तेव्हा मग आता ती म्हणते की तुमचं आता मी काहीच ऐकणार नाही. ती आता येते ईश्वरीच्या रूममध्ये आणि म्हणते की इशू, हे काय चाललं आहे तुझं. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई, अगं काय झालं. तेव्हा आता नम्रता म्हणते की इशू, अगं तू हे सगळं मुद्दाम करते ना, म्हणजे तुझ्या या घुंगरांच्या आवाजाने मला डिस्टर्ब व्हायला पाहिजे आणि माझा रियाज व्हायला नको, यासाठी करते ना तू सगळं. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई, अगं हे काही काय बोलतेस तू, म्हणजे मला हे सगळं खरंच काही असं नव्हतं गं, मी तर डान्स प्रॅक्टिस करते फक्त. तेव्हा ती म्हणते की हो, मग नेमकी माझ्या रियाजाच्या वेळेला तुझी प्रॅक्टिस कशी काय सुरू झाली गं, म्हणजे मी रियाजाला बसताना बरोबर तुझी कशी काय प्रॅक्टिस सुरू झाली, हे सगळं मुद्दाम करतेस ना तू. तेव्हा मग नम्रता म्हणते की हे सगळं मुद्दाम चालू आहे,
तेव्हा आकाश तिथे म्हणतो की हे बघ, प्लीज चुकीचं काही बोलू नकोस नम्रता, ती मुद्दाम काहीही करत नाही आहे. अगं तुम्ही कॉम्पिटिशन जवळ आली म्हणून दोघं पण प्रॅक्टिस करताय ना, सो प्लीज असा चुकीचा विचार अजिबात करू नका. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, मलाही तेच बोलायचं आहे की प्रॅक्टिस म्हणजे डान्सची जवळ आली आहे, लवकरच आपल्याला परफॉर्म करायचं आहे ताई, त्यामुळे आपल्याकडे हाच वेळ आहे आणि म्हणूनच आपण हे सगळं करतो आहे. मग तू उगीच का चुकीचा विचार करते. तेव्हा आता नम्रता म्हणते की नाही इशू, मला माहिती आहे ना तू हे सगळं मुद्दाम करते, तुला जिंकायचं आहे ना, त्यासाठी तुझं हे सगळं सुरू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव की ईश्वरी, तू जरी जिंकली असशील ना, पुढे गेली असशील ना, तरीही तुझ्या खालोखाल मलाही पॉईंट्स आहेत, एवढं तू लक्षात ठेव. आणि तुला जर वाटत असेल तू मुद्दाम असा खोटारडेपणा करून मला जर हरवायला बघत असशील तर ते तसं अजिबात होणार नाही, कारण मी हरणार नाही आहे, मी जिंकणार आहे, एवढं लक्षात ठेवतो, समजलं ना. त्यामुळे तुला वाटत असेल की प्रत्येक वेळेला असं करून तू जिंकशील तर तसं होणार नाही आहे. इशू म्हणते की ताई अगं काही ऐकून तर घे, मी काय सांगते ते. पण नम्रता ऐकायलाच तयार नसते. ती म्हणते की इशू, तू प्रत्येक वेळेला मी तुझं ऐकून घेणार नाही आहे, कारण की तू जो खोटेपणा करून जिंकतेस ना, तो मी होऊ देणार नाही. आणि लक्षात ठेव, यावेळेला जिंकणार आहे ती फक्त मीच, समजलं. यावेळेला मीच पहिल्या नंबरला असणार. असं बोलून नम्रता तिथून रागारागाने निघून जाते आणि ईश्वरीला वाईट वाटतं. ती म्हणते की हे काय झालं आहे ताई तुला, पण ती काही ऐकून घ्यायलाच तयार नसते. आता नमू निघून गेल्यावर आकाश म्हणतो की लिसन ईश्वरी, सॉरी, खरंच मी तिच्या वतीने माफी मागतो, आय एम व्हेरी सॉरी. तेव्हा ती म्हणते की आकाश भाऊजी तसं काही नाही आहे, प्लीज शांत व्हा तुम्ही. तेव्हा मग तो म्हणतो की तुमची डान्स प्रॅक्टिस कंटिन्यू करा, मी निघतो. नंतर मग ईश्वरी विचार करते ते गेल्यावर की नमुताईला असं काय झालं असेल, ती असा का विचार करत आहे, म्हणजे ती माझ्याबद्दल इतका चुकीचा विचार कसा करायला लागली. आता ईश्वरीला ते सगळं मनात अगदी खूप वाईट वाटत असतं. तर सगळेजणं इथे आता खाली बसलेले असतात आणि म्हणतात की आता खऱ्या अर्थाने कॉम्पिटिशन सुरू झाली असे वाटते. बघा ना, घरामध्ये किती स्पर्धेचं वातावरण सुरू झाल्यासारखं वाटतंय, सुमधूर संगीत. तेव्हा मग अंजली म्हणते की हो ना मामा, आत्ता कुठे अशी मजा आल्यासारखी वाटते, असं वाटतंय की खरंच आपल्या घरामध्ये कॉम्पिटिशन सुरू झाली आहे. वरून ते घुंगरांचे आवाज आणि खालून रियाजाचे ते सुमधूर संगीताचे आवाज, खरंच इतकं छान वाटतंय ना ऐकून, अगदी मन प्रसन्न झालं आहे बघ मामा. तेव्हा मामा म्हणतो की हो ना, खरंच म्हणजे इतकी छान दोघांचीही जुगलबंदी होणार आहे ना, खरंच खूप ऐकून बरं वाटणार आहे. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की हो, मिस इंदोर पण कोरिओग्राफरबरोबर डान्स करत आहे, ती पण अगदी उत्तम करते सगळं, दोघीही खूप छान करणार आहेत, छान कंटेस्टंट आहेत दोघी पण. तेवढ्यात तिथून आता नमो तिचा रियाज करून आलेली आहे. तेव्हा मामा म्हणतात की वा, चला संगीत सम्राज्ञी पण आलेले आहेत त्यांचा रियाज करून. मग ती आल्याबरोबर म्हणते की हो, माझा तर एकदम छान परफॉर्मन्स होणार आहे, मी एकदम छान प्रॅक्टिस करत आहे, असं बोलून ती स्वतःच अगदी ओव्हर कॉन्फिडंटली सगळं बोलत असते. तेवढ्यात मग आता मामा म्हणतात की हो, खरंच नम्रता, तुझा आवाजही सुंदर येत होता, खरंच खूप छान छान. तेवढ्यातच समोरून आता ईश्वरी मॅडमची अजून प्रॅक्टिस झाली नाही असं बोलल्याबरोबर तिथून ईश्वरी जिन्यामधून खाली येत असते आणि ईश्वरी येत असताना सगळे बसलेले दिसतात. ईश्वरी सगळ्यांना पाहून खूप खुश होते. नंतर मग ती खाली येते आणि त्याच वेळेला मामा म्हणतो की हे बघा, या डान्सवाल्या मॅडम पण आल्याच, ईश्वरी पण आलीच, असं म्हणून आता सगळे तिला बोलत असतात. तेव्हा खाली आल्यानंतर त्या डान्स टीचर म्हणतात की मी आता निघते, आपण नंतर कॉन्टॅक्ट करूया आणि प्रॅक्टिस करूया. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो चालेल. आता ती निघून जाते. तेव्हा ईश्वरीला मामा विचारतो की काय गं, प्रॅक्टिस कशी चालू आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की मामा एकदम बढिया. नंतर मग अर्णव ईश्वरीकडे बघतो आणि तिला म्हणतो की मिस इंदोर, चल तू इथे बस, तू जरा दमल्यासारखी झाली आहेस. तेव्हा ती म्हणते की नाही ठीक आहे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की नाही मिस इंदोर, दिसतंय तुझ्या चेहऱ्यावरून, बस इथे. तेव्हा लगेच या दोघींच्या सासूसुनांच्या, नम्रता आणि वल्लरीच्या खानाखुणा सुरू होतात. बघितलंस ना कसं चाललं आहे, कशी दमली आहे ती. तेव्हा मग ती म्हणते ईश्वरी की झाली आहे प्रॅक्टिस, अगदी छान होती आहे. तेव्हा मामा म्हणतो की मग ईश्वरी मॅडम इतक्या दमल्यात, मग मला काय वाटतं माहिती आहे का, दोघींचीही अगदी उत्तम प्रॅक्टिस झाली आहे ना, मग कॉम्पिटिशन होईल तेव्हा होईल, पण आपण घरच्या घरी या दोघींचीही जुगलबंदी जर बघू तर खूपच मजा येईल ना. म्हणजे कसं आहे, इकडे डान्स एक मॅडम करणार आणि दुसरीकडे या मॅडम गाणं करणार, म्हणजे कसं एकदम डान्स आणि वेगळी जुगलबंदी चालू होईल. तेव्हा मग हे ऐकल्यानंतर लगेचच ईश्वरी म्हणते की नको मामा, म्हणजे कसं आहे ना, उगीचच कशाला. आता ईश्वरी असं बोलून गप्प बसते.
नंतर मग जे इन्स्पेक्टर असतात ते म्हणतात की हवालदार शिंदे, शिर्के, सावंत, चव्हाण इकडे या जरा. सगळ्यांनी लक्षात घ्या की सगळे सेल आता तपासायचे आहेत. वरून ऑर्डर्स आलेले आहेत साहेबांच्या, त्यामुळे सगळे सेल्स चेकिंग करावे लागणार आहेत. सगळे व्यवस्थित सेल्स चेक करा असं म्हटल्यावर आता सगळे जे हवालदार आहेत ते आपल्या ड्युटीला लागतात. मग आता राकेशला काही कळत नसतं, त्याची चलबिचल होते. तो लगेच आता हवालदाराला बोलवतो आणि म्हणतो की साहेब काय चाललंय, काय साहेब काय ओरडून गेले आता. तेव्हा तो सांगतो की साहेबांनी सांगितलं आहे, वरून ऑर्डर्स आले आहेत की प्रत्येक सेल अगदी कसून चेक करायचे आहेत. आता राकेश घाबरतो की बापरे आता काय करायचं, मला कळत नाही आहे. माझ्या इथे सेलमध्ये तर मी बॉम्ब ठेवला आहे आणि इतक्या मेहनतीने हा जो काही बॉम्ब तयार केला आहे तो जर यांच्या हाती लागला तर आणखीनच प्रॉब्लेम व्हायचा. आता काय करायचं मी. त्याला मात्र टेन्शन आलेलं असतं. काहीही करून हे इथून मला लपवलंच पाहिजे असा विचार डोक्यात त्याच्या सुरू असतो. त्यानंतर मग मामी लगेचच नम्रताला म्हणते की कर तू हिच्यासोबत आता इथे जुगलबंदी कर. ही दमली आहे म्हणजे ही काही छान प्रॅक्टिस करू शकणार नाही आणि काही तुझा कॉन्फिडन्स तेवढा वाढेल. तू हिला इथे हरवशील तर तेवढा तुझा कॉन्फिडन्स वाढेल. तेव्हा नमू म्हणते की हो चालेल बाबा, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे इथे माझा रियाज दाखवण्यासाठी. ईश्वरी चल तू डान्स कर आणि मी गाणं म्हणते, म्हणजे आपली एकदम छान जुगलबंदी होऊन जाईल. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की येस वाय नॉट मिस इंदोर गो अवे. तेव्हा आता असं म्हटल्याबरोबर ईश्वरी म्हणते की नाही म्हणजे ताई तशातला काही भाग नाही आहे, तुझा रियाज झाला असेल चांगला, पण ना काय आहे ना की मी जरा दमली आहे. तेव्हा नमू म्हणते की अगं असं कसं, आपल्याला आपल्या काही जर चुका झाल्या तर आपल्या घरातल्यांसमोरच कळतील ना, म्हणजे आपल्या तिकडे काही प्रॉब्लेम होणार नाही. म्हणून म्हणत होते मी की आपण प्रॅक्टिस केली आहे ते इथे यांच्यासमोर सादर करूया. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की ताई तसं काही नाही, पण एक गोष्ट लक्षात घे की मी तुझ्याकडे स्पर्धक वगैरे म्हणून अजिबात बघत नाही आहे, पण मला तरी सध्या ह्या सगळ्या गोष्टी करायच्या नाही आहेत, कारण मला खूप दमायला झाले. तू टेन्शन घेऊ नको. तेव्हा मग ईश्वरीला आता वाईट वाटलेलं असतं नमू जे काही बोलले त्याबद्दल, पण नमूताई आता तरी मला जमणार नाही कारण मला जरा खूप दमायला झालेलं आहे असं ईश्वरी तिला बोलून दाखवते. आणि त्याच वेळेला मग आता मामा म्हणतो की ठीक आहे जाऊ दे. ईश्वरीने माघार घेतल्यासारखं झालं. तेव्हा नम्रता म्हणते की हो म्हणजे मी तर तयार आहे, परंतु इशू तयार होत नाही आहे, तिनेच माघार घेतल्यासारखं झाले आणि तसंही मी स्पर्धेमध्ये जिंकणारच आहे. तेव्हा नम्रताकडे वल्लरी रागाने बघत असते आणि त्याच वेळेला ईश्वरीलाही समजतं की सध्या तरी नम्रता काही वेगळ्याच झोनमध्ये वागत आहे. त्यानंतर मग राकेशचं जेल म्हणजे राकेश ज्या सेलमध्ये आहे ती तपासण्यासाठी इन्स्पेक्टर आणि हवालदार दोघंही येतात. तेव्हा मग आता इन्स्पेक्टर हवालदाराला म्हणतात की शिंदे चला याच्या ना सेलची जरा ना कसूनच चौकशी करा, याचं सध्या काय चालू आहे ना ते मला जरा बघू दे असं म्हणून आता राकेश म्हणतो की साहेब काय बोलताय तुम्ही, तुम्हाला या गरिबाच्या खोलीमध्ये काय मिळणार आहे सांगा मला. तेव्हा आता तो म्हणतो की तुझं तोंड बंद करायचं, जास्त वटवट करायची नाही समजलं ना, मी जे काही करतोय ते करतोय, तू जास्त तोंड चालवू नको असं म्हणून ते आता ओरडत असतात. तेव्हा मग शिर्केला ते म्हणतात की शिर्के जाओ बघा लवकर ही सेल चेक करा याची. तेव्हा शिर्के सगळं हंतरून वगैरे चेक करतात आणि नंतर मग इथे राकेशला टेन्शन आलेलं असतं आणि इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघ तू जास्त ना शहाणपणा करू नको, एकतर अगोदरच तू माझ्या डोक्यात जातोस समजलं, त्यामुळे जास्त नाटकं करण्याचा प्रयत्न करायची नाही, मला माझं काम करू देत असं म्हणून आता तो ओरडत असतो. त्यानंतर हवालदार शोधायला लागतात की कुठे काही आहे का. तेवढ्यात मनातच राकेश आता म्हणतो की बापरे आता काय करू मी, यांचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे वेधलं पाहिजे, त्याशिवाय काही होणार नाही. म्हणूनच आता हे सगळं होत असताना राकेश विचार करतो की जर याच्या हातामध्ये सापडलं तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून आता तो त्याचं जे अंथरूण असतो खाली घालायचं त्यामध्ये सगळीकडे चेक करतो आणि ते करून झाल्यानंतर मग राकेशच्या डोक्यामध्ये विचार येतो की नाही यांचं लक्ष कुठेतरी डायव्हर्ट केलं पाहिजे, त्याशिवाय नाही. आता जो बॉम्ब आहे तो पकडल्या जाण्याच्या भीतीने राकेश पटकन मडक्याजवळ जातो आणि मडक्यात काहीतरी पाहण्याची खाडकूड करायला सुरुवात करतो. तेव्हा मात्र संशय येतो इन्स्पेक्टरला आणि ते म्हणतात की जरा इथे बघा शिर्के, हा काय करत आहे त्या मडक्यापाशी, याचं काय चाललंय, काय रे काय करतोस काय तू तिथे, काही लपवण्याचा प्रयत्न करतोयस का. तेव्हा मग राकेश म्हणतो की नाही साहेब, अहो काय असणार या गरिबाच्या माठामध्ये, तहान लागली म्हणून पाणी प्यायला बघत होतो. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर म्हणतात की तिथे चेक कर रे काय आहे त्याच्यामध्ये. तेव्हा मग हवालदार म्हणतो की नाही साहेब काही नाही आहे इथे, पाणी फक्त ते पण भरलेलं नाही आहे.
तेव्हा मग लगेच राकेश म्हणतो की बघितलं ना साहेब, मी तुम्हाला सांगितलं माझ्याकडे तुम्हाला काहीही सापडणार नाही. एक गरीब आहे मी आणि गरीबाकडे तुम्हाला काय सापडणार, असं म्हणून आता राकेश हा सगळ्या गोष्टी अगदी उडवून लावत असतो. आणि नंतर मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघ, जरा ना नीट वागायचं, समजलं ना, नाहीतरी मग माझं डोक्यात जाऊ नको, गपचूप इथे जेलमध्ये राहायचं. मोठी शिक्षा मिळेल ना, तू इथे जेलमध्ये सडशील ना, अशीच तुझी व्यवस्था करणार आहे मी, समजलं. त्यामुळे जास्त शहाणपणा माझ्यासमोर करून दाखवायचं नाही. आणि तिथून मग आता इन्स्पेक्टर बघत असतात. त्याच वेळेला मामा म्हणतो, या दोघी जणींची जुगलबंदी काही सादर होऊ शकत नाही. मग मी काय म्हणतो, यांचे दोघांचे नवरे म्हणजे यांचेही स्पर्धक आहेत ना, त्यांनी दोघांनीही अगदी आपले जे आर्ट आहे ते दाखवायला काय प्रॉब्लेम आहे. म्हणजे कसं, या दोघीजणी जर दमल्या असतील तर नवरदेवांनी सादर करायला काय प्रॉब्लेम आहे. आपण त्यांनाही बघू शकतो की ते सगळं कसं करत आहेत ते. त्यावेळेला मग आता अर्णव म्हणतो की 1 मिनिट मामा, त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, पण कसं आहे ना, असं ठरलेलं आहे की या दोघीजणीही परफॉर्म करतील आणि त्या अकॉर्डिंगली आम्ही दोघांनी पेंट करायचं आहे. मग हे सगळं आम्ही कसं करू शकतो, जेव्हा या दोघीजणी समोर परफॉर्म करतील त्याच वेळेला मला हे सगळं जमणार करायला, नाहीतर नाही जमणार आहे, असं म्हटल्यावर आता इथे ईश्वरी ही खूपच जास्त विचारांमध्ये असते. ईश्वरीला टेन्शन येत असतं नम्रता बोललेली. तेव्हा मग मामा म्हणतो की म्हणजे तुम्ही दोघीजणीही कराल तेव्हाच हे दोघंजणं काय करणार आणि काय म्हणतात ते, काय करायचं असतं ते काय म्हणतात त्याला, त्या दोघीजणी करणार आणि तुम्ही रेखाटणार. तेव्हा लगेच अंजली म्हणते की मामा स्केच रे, स्केच बोलतात रे त्याला. तेव्हा तो म्हणतो की हो तेच करायचं आहे ना तुम्हाला. तेव्हा मग वल्लरी रागाने बघत असते आणि म्हणते की काय चाललंय का या माणसाचं, किती उधाण आलं आहे स्पर्धेमुळे. तेव्हा मग मामी म्हणते की तुम्ही जरा राहूच द्या, नको तो जास्त विचार करत बसू नका, समजलं ना. तेव्हा मामा बोलायला लागतो की हो अगदी बरोबर. आता इथे नम्रताच्या डोक्यामध्ये विचार सुरू असतो. ती म्हणते की ही इशू तर हरणारच आहे, कारण की मी थकले नाही आहे, पण ही ईश्वरी डान्स करून तेवढी थकणार आहे. मामा म्हणतो की बरं ठीक आहे, मग हे दोघंजणही मस्तपैकी स्केच काढतील, चला मी सुरुवात करतो. तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की आम्ही नाही, तुम्हीच करा सुरुवात काय ते तयारीची. तेव्हा मग मामा त्या दोघांसाठीही सुरुवात करत असतो. ईश्वरी आता अर्णवकडे बघून हसत असते. सगळेजण घरात खूप आनंदात असतात स्पर्धेमुळे. तेव्हा मग तिकडे जी घोंगडी ठेवलेली असते दुसरीकडे, ती घोंगडी ते इन्स्पेक्टर साहेब उचलतात आणि त्याच्या खाली काही आहे का ते बघतात आणि मग तिकडे काहीच नसतं. त्याच वेळेला राकेश म्हणतो की साहेब बघितलं ना, मी सांगितलं होतं ना तुम्हाला, अहो गरिबाची झोपडी आहे ही आणि या गरिबाच्या झोपडीत तुम्हाला काय सापडणार आहे, म्हणून म्हटलं की उगीचच तुमचा वेळ वाया घालवू नका. तेव्हा राकेश असं बोलतो, इन्स्पेक्टरला राग येतो. इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघ, तुझं हे जे काही चाललं आहे ना, त्या सगळ्यावर अगदी माझी बारीक नजर आहे, समजलं ना, असं अजिबात समजू नको की माझं लक्ष नाही तुझ्याकडे, असं म्हणून तिथून इन्स्पेक्टर साहेब निघून जातात. आणि ते गेल्यावरती राकेश आता म्हणतो की झिमण्या, तुला काय वाटलं की तू सगळं काही सहजरित्या शोधू शकशील, तू गुन्हेगार लोकांना बघितलं असशील, परंतु मी लाईव्ह गुन्हेगार लोकांमध्ये राहून गुन्हेगारी कशी करायची आणि हातसफाई कशी करायची याचं अगदी लाईव्ह मी प्रशिक्षण घेतलं आहे, त्यामुळे तुम्हाला पकडणं हे कठीणच आहे, समजलं ना. आता इथे माझ्या खोलीत काहीतरी शोधत होतास, पण आता इथून पुढे मला शोधशील, समजलं ना. आता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येऊन मला शोधत बसशील, पण मी तुला सापडणार नाही, असं तो बोलत असतो. त्यानंतर इथे आता राकेशने जी त्या सेलची लॅम्प असते त्या लॅम्पवरती जाऊन बॉम्ब अगदी व्यवस्थितपणे लपवलेला असतो. पोलिसांच्या तो हातीही लागत नाही. तर इथे वल्लरी ही नम्रताला बोलावून घेते आणि तिला म्हणते की इकडे ये गं, काय चाललं आहे तुझं, अगं तुला जिंकायचं आहे की नाही. आणि मोठं त्या ईश्वरीसमोर बोलत होतीस की रियाज झाला आहे माझा, मी करेन, पण इतका ओव्हर कॉन्फिडंट बरं नाही बरं का. तेव्हा ती म्हणते की आई अहो आता मी तेच तर बोलणार ना, कारण की माझा सगळा जो काही रियाज आहे तो अगदी मस्त झाला आहे. तेव्हा ती म्हणते की तुला ईश्वरीला हरवायचं आहे, त्यासाठी काय करायचं याचा विचार कर ना तू. तेव्हा ती म्हणते की हो राहू दे, ईश्वरी तर हरणारच आहे. आणि आई तुम्ही तिला बघितलंत ना, ती ईश्वरी कशी दमली होती, ती थोडीशी डान्स प्रॅक्टिस केली आणि तिला दमायला झालं होतं, त्यामुळे तसंच होणार आहे. फायनल राऊंडला पण ईश्वरीला काही जमणार नाही, ती तशीच दमणार आहे. तेव्हा मामी म्हणते की नाही अगं तिचा विचार तू करू नकोस, हे बघ ती काहीही करू शकते, अगदी शेवटच्या राऊंडलाही काही जादू करू शकते, त्यामुळे काहीतरी लक्षात घे आणि स्वतःचं जे काम आहे ना ते अगदी व्यवस्थित ठेव आणि डोक्यात स्वतःला हेच सांगत राहा की तुला जिंकायचं आहे. नम्रता म्हणते की हो
आई मीही तोच विचार करते आणि त्याचबरोबर ती म्हणते की आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुझ्या जरा नवऱ्याच्या डोक्यात घाल की त्याला जिंकायचं आहे म्हणून, नाहीतर सारखा आपल्या त्या अर्णवला पुढे पुढे करत बसतो. तेव्हा ती म्हणते की हो बरोबर बोलल्यात आई तुम्ही, आता काहीही करून आकाशला सांगितलंच पाहिजे की बस झालं, आता सारखं त्यांच्या प्रभावाखाली राहू नको, कसं तरी त्या ईश्वरी आणि अर्णवच्या प्रभावाखालून त्यांना काढलं पाहिजे आणि आपल्या टीममध्ये घेतलं पाहिजे, त्याशिवाय काही खरं नाही. तेव्हा मग आता लगेच वल्लरी म्हणते की हो तेच आहे, त्याला सांग की जरा शांत बस, आपल्याला जिंकायचं आहे असं त्याला निक्षून सांग, असं म्हणून आता काहीतरी प्लॅनिंग केलं पाहिजे असं पुन्हा त्या दोघींच्या डोक्यात सुरू होतं. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, गुरुजी घरी आलेले असतात आणि गुरुजी हे आजीला सांगत असतात की मला जरा एक बातमी सांगायची होती सुभद्रा देवी, म्हणून मी आलो होतो. तेव्हा मग आजी म्हणते की काय झालं आहे. तेव्हा गुरुजी सांगतात की ईश्वरी आणि अर्णव या दोघांवरती एक संकट येऊ पाहणार आहे आणि ते संकट त्यांचा घात करणार असल्याचं मोठं संकट असतं, असं आता आजीला सांगितल्यावर आजीला टेन्शन येतं. ती म्हणते की गुरुजी पण हे सगळं अचानक कसं काय. तेव्हा ईश्वरी वरून सगळं ऐकत असते. गुरुजी म्हणत असतात की संकट खूप मोठं असणार आहे आणि त्याच म्हणजे संकट टाळण्यासाठी किंवा संकटाचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांना दत्तगुरूंच्या देवळामध्ये एक मोठी उपासना करावी लागणार आहे, पूजा आणि पूर्ण दिवस उपवास धरावा लागणार आहे आणि त्याचप्रमाणे पूजा करावी लागणार आहे, त्याशिवाय काही या गोष्टीला गत्यंतर नाही, असं म्हणून आता इथे गुरुजी या सगळ्या गोष्टी करायला सांगणार असतात. ईश्वरीला हे ऐकून टेन्शन येतं. गुरुजींनी पूर्ण एक दिवस ईश्वरी आणि अर्णव यांना देवळात सगळ्या पूजा विधी करायला सांगितलेल्या असतात आणि हे सगळं आता मामी पण ऐकते. मामीच्या मनामध्ये विचार सुरू होतात की चला बरं झालं मला काहीतरी पॉईंट भेटला, म्हणजे थोडक्यात काय तर आता ही जी काही पूजा हे दोघंजणही करणार आहेत ना, त्या पूजेलाच मी होऊ दिलं नाही तर त्यांच्यावरचं संकट टळणारच नाही. हे दोघंजणं जे काही करतायत ना ते त्यांना करू दे, पण त्यांची पूजा मी पूर्ण होऊच देणार नाही किंवा त्यांना पोचूच देणार नाही, असं मामी विचार करते. तर इथे ईश्वरी आणि अर्णव ते देवळापर्यंत यायला आलेले असतात. पण त्याच वेळेला इथे आता राकेश हा जेलमधून बाहेर पडलेला आहे आणि जे काही ईश्वरी आणि अर्णव यांच्यासाठी तो ट्रॅप रचायला सुरुवात करतो. आता तो म्हणतो की एकदा की ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजणही आले की मात्र मी माझं प्लॅनिंग सुरू करणार, असं म्हणून आता इथे ईश्वरी आणि अर्णव याची गाडी दिसते. आता नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं अगदी रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.